किती प्रश्न विचारतात आजकालची पोरं. शी ही जेन झेड म्हणजे ना, खरंच बहुतेक त्यांना ना जेन झेड पेक्षा ना वायझेडच म्हटलं पाहिजे. हे असं भरपूर लोकांकडून नवीन पिढी करता ऐकायला येतं. आणखीनही बरंच काही काही. का हे प्रश्न विचारतात आणि यांच्या प्रश्न विचारण्याचा लोकांना होतो त्रास. आता मुळात प्रश्न विचारणं हा प्रॉब्लेम आहे का? नाही, मुळीच नाही. प्रश्न विचारणं हा प्रॉब्लेम नाहीये. ज्यांना विचारलं जातं त्यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं नसतात, हे बऱ्याच वेळेला घडतं. पण हा प्रॉब्लेम आहे का? नो, तोही प्रॉब्लेम नाही. मग काय आहे? तर ज्यांच्याकडे त्या प्रश्नांची उत्तरं नाहीयेत त्यांची आमच्याकडे उत्तरं नाहीत, आम्हाला हे माहीत नाही, हे मान्य करण्याची तयारी नसते. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. विचार करा. छोटी गोष्ट आहे पण फार मोठ्या गोष्टी त्याच्यात दडलेल्या आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, ज्या वेळेला आपण प्रश्न विचारायचे थांबतो त्यावेळेला आपण मोठे होणं ही प्रक्रिया थांबते. आपण गृहीत धरतो की आम्हाला सगळं येतं म्हणून आम्ही प्रश्न विचारतो. लक्षात घ्या, जोपर्यंत आपण घडत असतो तोपर्यंत आपण प्रश्न विचारत असतो आणि जेव्हा घडणं संपतं ना तेव्हा बिघडणं चालू होतं. तेव्हा प्रश्न विचारणं थांबतं. लक्षात घ्या. आता आणखीन एक गोष्ट, मोठ्या लोकांना प्रश्न विचारलेले आवडत नाही, कारण त्यांचं घडून झालेलं असतं. म्हणजे काय? म्हणजे त्यांचं बिघडणं चालू झालेलं असतं का? मी काही म्हणत नाहीये, तुम्ही तुमची कन्क्लुजन्स काढू शकता. ओके. पण जेव्हा तुम्ही प्रश्न विचारता तेव्हा बऱ्याच वेळेला मोठी माणसं त्याला उद्धटपणा म्हणतात किंवा त्याला स्टबर्ननेस म्हणतात, हट्टीपणा म्हणतात. छोट्या गोष्टी असतात की अमुक एक करा असं मोठ्यांनी सांगितलं आणि लहानांनी ते जसंच्या तसं ऐकलं पाहिजे अशी अपेक्षा असते आणि ते लहान मंडळी ते करत नाहीत. तेव्हा मग त्यांच्यावर हे सगळं आरोप केले जातात, कारण त्यांनी प्रश्न विचारलेला असतो. आता या वेळेला एक कायम प्रश्न येतो की अरे, तुमच्याकडे एखाद्या प्रश्नाचं उत्तर नसेल तर नाही आहे ना, काय बिघडलं? आपल्याला नाही का सांगतायत की आता माझ्याकडे उत्तर नाहीये, शोधू आपण, तर आपण दोघं मिळून हे उत्तर शोधूया. नाही म्हणत लोक हे असं. आणि ह्याच्यामुळे आपल्याला आपली क्युरिओसिटी, म्हणजे आपल्याला काय आहे हे माहीत करून घेण्याची जी इच्छा असते आपली, ती बऱ्याच वेळेला पुढच्या जनरेशनला, यंगर जनरेशनला दाबावी लागते, कारण त्यांना प्रश्न विचारू दिले जात नाहीत बऱ्याच वेळेला आधीच्या पिढीकडे. हा प्रश्न कायम लक्षात घ्या. आता याच्या उलट काय केलं पाहिजे? तर पहिली गोष्ट म्हणजे प्रश्न विचारणं या गोष्टीला नेहमीच आपण खत पाणी घालणं गरजेचं आहे. कारण जोपर्यंत समोरचे लोक प्रश्न विचारत नाहीत तोपर्यंत आपल्याला बऱ्याच गोष्टींची उत्तरं मिळत नाही. माझ्या स्वतःच्या बाबतीत पण ऑफकोर्स हे घडलं होतं. मी असे पुष्कळ आरोप सहन केलेत, कारण मला आठवते तेव्हापासून अगदी संध्याकाळच्या वेळेला केर काढायचा नसतो बरं का, संध्याकाळच्या वेळेला, रात्रीच्या वेळेला नखं कापायची नसतात बरं का. या सगळ्या गोष्टी जेव्हा ऐकत आले तेव्हा त्या सगळ्यांच्यावर
हे असं का, हे प्रश्न मी विचारते. फ्रुट्स खाल्ल्यावर पाणी नाही प्यायचं, मी प्रश्न विचारायचे का, उत्तर नसायची, मग मला हट्टी किंवा उद्धट म्हटलं जायचं. ही कॉमन गोष्ट आहे. आणि मीच काय, तुमच्यापैकी प्रत्येकांनी या गोष्टी अनुभवल्या असतील आयुष्याच्या कधी ना कधी कुठल्या तरी टप्प्यावर. ओके, तर माझी गोष्ट सोडा, बऱ्याच लोकांची गोष्ट हीच असते. आणि याच्यातून मी एका कन्क्लुजनला आले की जेव्हा माणूस आंधळेपणाने गोष्टी स्वीकारायला लागतो तेव्हा त्याची प्रगती थांबते. आत्ता या क्षणाला आपण अनेक वेळेला आपल्या हिंदूंच्या देवभोळेपणाबद्दलच्या सगळ्या खडखडीत पोस्ट ऐकत असतो, पाहत असतो, त्याच्यावर कधी कधी रिॲक्ट करत असतो. पण त्या पोस्ट करणारी मंडळी आंधळेपणाने पोस्ट करत असतात, म्हणून त्यांच्यावर त्या रिॲक्शन येतात. मला एकदा कोणीतरी विचारलं होतं, अध्यात्मात पुष्कळ काही काही चालू असतं माझं, त्याच्यामुळे असेल. मला मी कॉलेजमध्ये शिकवत होते तेव्हाचे आमचे एक प्राध्यापक मित्र मला विचारत होते की मॅडम तुमचा देवावर विश्वास आहे का. मी एकदा दोनदा तीनदा चारदा त्या प्रश्नाला बगल दिली बोलता बोलता, पण तो माणूस तेच प्रश्न विचारत राहिला. शेवटी मी त्याला उलटा प्रश्न विचारला की बाबा हे तुम्हाला का विचारतो. तर म्हणे एकीकडे तुम्ही म्हणता की तुमचं अध्यात्मामध्ये तुमची खूप प्रगती झाली आणि एकीकडे तुम्ही देवाबद्दल काही म्हणता. म्हंटल मग त्याच्यात काय झालं. त्यामुळे तुमचा देवावर विश्वास आहे का नाही. शेवटी जेव्हा वारंवार प्रश्न विचारत गेला तेव्हा मी त्याला विचारलं, म्हंटल बाबा रे मला एक सांग, तुझा हवेवर विश्वास आहे का रे. तर मला म्हणतो म्हणे हे काय प्रश्न झाला का. म्हंटल हो, हवा दिसत नाही म्हणजे हवा हा विश्वासच आहे, पण जी गोष्ट दिसत नाही ती दिसत नाही म्हणून मान्य नाही करू शकत आपण. देव नाही दिसत, मग आपण देवाचं अस्तित्व नाही मान्य करत. मग हवा दिसत नाही, हवेचं का मान्य करायचं. तर म्हणे हवा जाणवते. म्हटलं हवा जर जाणवते तर परमेश्वराचं अस्तित्व तुला कणाकणात आजूबाजूच्या नाही का जाणवत. जाणवत नसेल तर ते जाणवण्याकरताची तुझी जी सेन्सिटिव्हिटी आहे ती वाढव, तुला परमेश्वर जाणवेल. आणि जी गोष्ट जाणवते ना त्याच्यावर विश्वास ठेवायची गरज नाही. लक्षात घे. तर ही अशी उत्तरं द्यावी लागतात कधी कधी, पण ती स्पष्ट असली पाहिजे. कारण प्रत्येक गोष्टीला जेव्हा आपण का, कसं, केव्हा, कधी, कुठे हे प्रश्न विचारतो तेव्हा आणि तेव्हाच आपल्याला जग समजतं, परिस्थिती समजते, लोक समजतात, सगळंच समजतं. पण जर आपण हे प्रश्न विचारणं थांबलं तर आपली प्रगती नाही होणार. आजच्या तारखेला आपली प्रगती, पुन्हा मी म्हणेन हिंदू धर्माबद्दलच मगाशी बोलले म्हणून, की हिंदू धर्मीयांची प्रगती कुठे खुंटली आहे माहितीये, ते विश्वासाच्या नाही अविश्वासाच्या भोवऱ्यात अडकले. आम्ही ह्याला मानत नाही, आम्ही हे मानत नाही. अरे नका ना मानू, पण त्याचं सत्य समजून घ्या. सत्य समजून न घेताच नाही मानायचं असं म्हणून आहे तेही घालवतात. हा जो प्रकार चालू आहे त्याच्यामुळे ते पुन्हा आय वुड से की आदिमानवाच्या स्टेजला पोचतील अशा पद्धतीत वागत राहिले. तर असो, तो विषय बिनमहत्वाचा आहे. आत्ताची गोष्ट अशी आहे, आपण प्रश्न विचारण्याबद्दल, नवीन पिढीने प्रश्न विचारण्याबद्दल म्हणतोय तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायचं, मन जेव्हा जिवंत असतं तेव्हा मन प्रश्न विचारतं. आणि जेव्हा समाज प्रश्न विचारण्याला उत्तेजना देतं तेव्हा समाजाची प्रगती होते. आणि जेव्हा प्रश्न विचारणं हा उद्धटपणा मानला जातो त्यावेळेला समाजाची प्रगती खुंटून अधोगती व्हायला लागते. म्हणून अत्यंत हेल्दी समाज तोच जो ऐकायला शिकवतो, समजायला शिकवतो आणि प्रश्न विचारायला शिकवतो.
आता मी तुम्हाला एक विचारीन की तुम्हाला असे अनेक प्रश्न पडले असतील, कुठले काय कसे विचारू शकता. आणि हो, जर तुम्हाला हे जे काही मी बोलले हे आवडलं असेल तर तुमच्या प्रियजनांना पण पाठवा, चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण या अशा पोस्ट कायम मी पाठवत राहणार आहे, हे लक्षात घ्या. धन्यवाद.